सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की एका मुलीकडून व एका मुलाकडून आपल्या SC ST OBC समाजाला जे रिझर्वेशन आहे याच्यावरती त्यांनी अभद्र टिप्पणी केली होती व एक सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड केला होता. पण त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर माहिती पडलं की तो व्हिडिओ फार जुना आहे, तरी सुद्धा त्यांनी माफी मागितली. बरोबर. पण असेच काही जातीवादी कंटक आहेत जे दिवसेंदिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा व यांच्या स्मारकांचा विटंबना करतात. आणि जेव्हापासून AI लॉन्च झालेलं आहे, AI जेव्हापासून लॉन्च झालंय तेव्हापासून आपल्याला असंख्य अशा घटना दिसून येत आहेत की AIच्या माध्यमातून बनवलेले काही व्हिडिओज इंस्टाग्रामवरती अपलोड करतात आणि विटंबना करण्याचा प्रयत्न करतात. पण असे जे नराधम आहेत यांना कायद्याचा चोप मिळाला पाहिजे. त्यातलाच एक मुद्दा आहे भावांनो. तर भावांनो, आता हा जो व्यक्ती आहे याला माझ्याकडे अक्षरशः शब्द नाहीत. यांनी पुन्हा AIच्या माध्यमातून बनवून इंस्टाग्रामवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली. पुष्पेंदर सिंग नावाचा हा व्यक्ती महाराजगंज या ठिकाणीचा रहिवासी आहे. पण ह्या व्यक्तीला अकलेचं भान नाही की आपण कुठल्या व्यक्तीबद्दल काय बोलतोय व काय व्हिडिओ बनवून आपण अपलोड करतोय. तर अशा मूर्खांना आपण कायद्याची लाठी देत असतो आणि सतत अशा जे नराधम आहेत यांना कायद्याचा मार मिळाला पाहिजे, तेव्हा यांची बुद्धी जागेवरती येईल. तर भावना, आता हा जो आहे यांनी कुठला व्हिडिओ अपलोड केला होता ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर भावांनो, तुम्ही बघितलं AIचा वापर करून हा जो पुष्पेंद्र सिंग आहे यांनी हे व्हिडिओ अपलोड केले. आणि जेव्हापासून AI लॉन्च झाले तेव्हापासून आपल्याला असंख्य असे व्हिडिओ बघायला मिळू लागलेत इंस्टाग्रामवरती. पण जे नालायक लोक हे व्हिडिओ बनवतात त्यांना कायद्याचा मार देणं हे फार गरजेचं आहे. आणि मी सतत माझा तोच प्रयत्न असतो की जो कोणी व्यक्ती महापुरुषांचा अपमान करेल त्याला कायद्याचा मार मिळाला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तर भावांनो, यांनी इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ अपलोड केला. जेव्हा आपल्याकडे हा व्हिडिओ आला, आपले काही सहकारी आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर काम करतात, याचा तपास काढला. हा महाराजगंज बरेली या ठिकाणीचा रहिवासी आहे. तिथल्या पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून ट्विटरच्या माध्यमातून याला अरेस्ट झाला, याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि यांनी माफी सुद्धा मागितली. बरोबर. तर भावांनो, हे जे नराधम आहेत, हे जे कुत्रे आहेत जे भुगतात, सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करतात, हे बराबरी करू शकत नाही. आणि खरं तर यांच्या 7 पिढ्या जातील हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पायाची धुळीची सुद्धा बराबरी करू शकत नाही. हे फक्त काय करू शकतात, हे फक्त विटंबना करू शकतात. यांची लायकीच ती, बरोबर ना. तर आता हा जो कुत्रा आहे हा नेमका काय बोलतोय, जेव्हा याला कळालं की नाही आपण चुकीचं केलंय, आपण महापुरुषांबद्दल अभद्र टिप्पणी केली आणि अभद्र आपण व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवरती अपलोड केलाय, त्यानंतर त्याची काय प्रक्रिया आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. मेरा नाम पुष्पेंद्र है, मैं रायबली का रहने वाला हूँ। मैंने AI के माध्यम से बाबा साहब की कुछ वीडियो बनाई जिससे लोगों की भावनाएं आहत हुई। इसके लिए मैं शर्मिंदा हूं और सभी से माफी मांगता हूं। भविष्य में ऐसी गलती ना हो, इसका मैं ध्यान रखूंगा। तर भावांनो, आता तुम्ही बघितलंय पुष्पेंदर सिंग, हा तोच पुष्पेंदर सिंग आहे जो सध्याला माफी मागतोय, ज्यांनी इंस्टाग्रामवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली. आणि मला अक्षरशः प्रश्न पडतोय की हे नालायक लोक सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा, यांच्या स्मारकाचा इतका तिरस्कार का करत असतात, बरोबर ना. आणि काही लोकांना तर असं वाटतंय की आरक्षण दिलेलं आहे म्हणून यांचा समाज प्रगत होतोय, बरोबर. आणि काही लोकांना असं वाटतंय की बाबासाहेबांनी फक्त SC ST OBC यांच्यासाठीच कार्य केलंय म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना इतका तिरस्कार करतात, त्यांच्या स्मारकांचा तिरस्कार करतात, त्यांच्या विचारधारेचा तिरस्कार करतात. पण अशा कुत्र्यांना आम्ही भीमसैनिक सदैव चोप देत राहू, बरोबर. आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत.
आमच्या रक्तामध्ये आंबेडकरवाद आहे, आमच्या विचारामध्ये आंबेडकरवाद आहे. आणि असे कुत्रे जे आमचा विरोध करतात हे फक्त ऑनलाईनच विरोध करू शकतात. ऑफलाईन यांची भेटायची लायकी नाही, कारण की यांना माहिती ऑफलाईन आम्ही भेटलो तो भीमसैनिक राडा घालतील. तर भावांनो, आता हा पुष्पेंदर सिंग आहे, यांनी माफी मागितली, पण याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, याला माफी नाही. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ज्या मुलाने व त्या मुलीने जी आरक्षणावरती टिप्पणी केली होती त्यांना याच्यामुळे माफ केलं की तो मुलगा सध्याला 12वीचा विद्यार्थी आहे आणि तो म्हटला की सॉरी सर, माझ्याकडून चुकी झाली, मी एक स्टुडंट आहे, तुम्ही जर माझ्यावरती गुन्हा दाखल करसाल तर माझं संपूर्ण आयुष्य खराब होईल. आणि मी सुद्धा त्याला मेलच्या माध्यमातून हेच कळवलं होतं की भावा, तुझ्यावरती कायदेशीर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि मी जर तुझ्यावरती गुन्हा दाखल केला तर तुला बेल सुद्धा मिळणार नाही, कारण की तू सर्व आमच्या समुदायाला व आमच्या सर्व समाजाला त्यांच्या भावनेला ठेस पोहोचवली आहे. तर अशा कुत्र्यांचा इलाज फार गरजेचा आहे व त्याला कळायला सुद्धा व त्यांनी माफी सुद्धा मागितली, म्हणून आपण त्या व्यक्तीला माफ केलं. पण सर्वांना असं माफी मिळणार नाही. आम्ही कधी इच्छुक नाही की कोणाचं आयुष्य आमच्यामुळे खराब होईल म्हणून. आम्ही सर्व धर्म समभाव ठेवतो, सर्व धर्माचा सन्मान करतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहेत व आम्ही शांत आहेत म्हणून तुम्ही आमचा फायदा उचलसाल. बरोबर, तुम्ही आम्हाला कमजोर समजण्याचा भूल करताय, पण ही भूल आम्ही तुमची नक्कीच सुधारू चपक्यामध्ये पडल्यानंतर. तर भावांनो, आता ह्या पुष्पेंदर सिंगला आपली चूक मान्य आहे, यांनी चुकी केली, याच्यावरती गुन्हा दाखल झालाय, बरोबर. पण असे कुत्रे जर तुम्हाला सुद्धा आढळले त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करा आणि यांना कायद्याचा मार नक्कीच द्या. तर भावांनो, आजचा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवून विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.